असंच कलियुग आहे. इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्याच्या घरात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर आग लागू. तुझ्या बांगल्याला तू लिहितो कशाला? लोक आहे ना दादा. हे बघा, शेवटी स्टँडर्ड मेंटेन करणं ही गोष्ट वेगळी आहे, बोभाटा करणं वेगळं. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाही रे. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाही. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं ही चांगलं वागण्याची व्याख्या आहे. वागा पण त्याच्या आणि आपल्यासाठी. त्याला कळतंय ना, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. तो बरोबर आपली प्रसिद्धी वाढवतो जेव्हा आपलं कर्म सत्य असेल. लोकांनी वाढवायची गरज, लोक बघत बसणार. वाढली तरी कशी? त्यानं वाढवली येड्या. कर्म सत्य असावं. आयुष्यात किती संकट यावी, किती अपयश पदरात पडावं, लोकांनी किती नावं ठेवावं, जगाने किती पाय खेचावे, फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. जग जिंकायची ताकद याच्यामध्ये सामर्थ्याने निर्माण होत आहे. फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. हे व्यक्तिमत्व जग जिंकू शकतं, फक्त पांडुरंग पाठीशी असला पाहिजे. म्हणून विनंती आहे, फार काही अवघडत जाऊ नका. न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. व्रत करा एकादशी, मार्ग धरा पंढरीचा. संतांनी सोपं करून दिलंय. अवघाची संसार सुखाचा करीन, फक्त जाईन गे. गेलोय का? म्हणतोय निसता जाईन जाईन. माणूस तर सुखाचा आहे, गेल्यावर तर सर्व सुकृताचे फळ मी. गेल्यावर तर फळ आहेच, पण नुसतं जाईन म्हणलं तरी सुख आहे. पण हे कलियुग आहे. इथं धोतर घालून जर एखादा वारकरी इमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय, त्यानं धोतरात बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे. लोक इथे देवाला मानणारी माणसं मूर्ख आहेत आणि देवाला न मानणारी शाणी आहेत. देवाला मानणारी माणसं मूर्ख आहेत आणि देवाला न मानणारी शाणी आहेत. भजन करणारा येडा आहे, न करणारा शाणा आहे. काय कलियुग निघालं. पण दादा, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. काय नजर आहे पण. खरंच रे. अरे सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, विषाकरी चारित्र्याचा खोटाचा बहाना, झाली दिनवाणी पतिव्रता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. खुशीत तुझ्या रे भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. त्याचं कारणच तेवढं आहे की मी तुझ्या चरणावर यायचं कारणच तेवढं आहे की मला सत्याची जाणीव व्हावी. आणि मग काय, जिथे मी तुझ्या चरणावर आहे, नका जाऊ तया कावा नामधारकाच्या शिवा. ज्याच्या सुदर्शन चक्रवर्ती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ते. काळ काय त्यांना घाबरवू शकतं रे. इथे काही कारण लागत नाही महाराज, फक्त भक्त असावं, दास असावं, वैष्णव असावं. दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. एवढी ताकद त्या विष्णुदासात. उंच पताकांचे भार, भय पळती यम किंकर. मग काय विचार करायचा कोण दिवस येईल कैसा. पण ज्याने आजपर्यंत काहीच केलं नाही त्याला विचार करावा लागणार आहे कोण दिवस येईल कैसा. कळतं ना तुम्हाला. ज्याने केलं त्याने विचार नाही. दोन्ही सामर्थ्याने अभंग लक्षात घ्या बरं का. ज्याने भजन केलं त्याला काळजी नाही कोण दिवस येईल कैला. पण ज्यानं भजन केलं नाही त्याला काळजी आहे कोण दिवस येईल कैसा. हा, मग तुकोबाराय भीती दाखवत नाहीत, काळजी दर्शवतात. अरे ज्यानं केलं त्याने चिंता करू नये आणि ज्यानं नाही केलं त्याने चिंता केल्याशिवाय राहू नये. आता जे झालं ते झालं, आता तरी पुढे. जे खाल्लं ते खाल्लं, जे पेलं ते पेलं, जे केलं ते केलं, जे गेलं ते गेलं की नाही. जे खाल्लं काय आता 31 डिसेंबर होय तरुण मंडळी भलत्या पार्ट्या आणल्या असत्या. या बहिणीची गॅरंटी दादा, ज्यानं ज्यानं 31 डिसेंबरची पार्टी केली ना अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय तुझी नीट नांदत नाही. हे मी नाही बाबा,
युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. हा नियम आहे सनातन धर्माचा. खाणं आणि ज्याच्यात राहताय तो विहार योग्य असला. संगत आणि खाणं या दोन गोष्टीवर माणसाची बुद्धी चालते. म्हणून खाणं चांगलं ठेवा. विनंती माझी, शिवरायांचे वारसदार म्हणून घेता स्वतःला. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला. अरे शिवजयंती करायची आहे ना तर निर्व्यसनी व्हा, सामर्थ्याने धर्माला संलग्न व्हा आणि मग शिवजयंती साजरी करा. खरते आता शिवजयंती आहे. खाऊन आणि पिऊन शिवजयंती करू नये रे. खरं आहे तुझे. अशी हे महापुरुषांच्या जयंती अशा साजऱ्या करतात. ज्या राजानं प्राण पणाला लावला 50 वर्ष या मातीसाठी, त्या राजांना तुम्ही असं साष्टांग दंडवत देता. फार काही ज्ञान शिकावं एवढी ताकद नाहीये माझ्यात, पण आजच्या पिढीला माझी विनंती आहे, शेवटी आपल्याला आपलंच भोगावं लागतंय. चुकली यावर मग पुणे आपण बोंबलतो, एवढा मरमर मरतो, पळपळ पळतो, करायचं तेवढं कष्ट करतो, पण पदरात काही पडत नाही. अरे वेड्या, जिथं धर्माचं रक्षण देते धर्म तुला धर्म रक्षती रक्षित आहे. तू धर्माचं रक्षण कर, धर्म तुझं रक्षण करणार आहे. मी स्वतःची किंमत ओळखून घ्या. आजची पिढी चरणावर मस्तक ठेवते तुमच्या. कमवा, कमवलंच पाहिजे. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. धर्मशास्त्र आहे. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवा, बंगले बांधा, गाड्या घ्या. जोडोनी उत्तम लोकारे, जोडोनी उत्तम लोकारे, सांगायला गेलं तर जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते तिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचे ते स्वधर्माने मिळवा. अन्यायोपार्जितम धनम, अन्यायानं उपजत झालेलं धन धर्माच्या कारणी लागत नाही. म्हणून अन्यायानं धन न मिळवता जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवलंय त्याचा काही भाग दान करा आणि दान करताना कुठल्याही प्रकारचा उपकार ठेवू न उपकार ठेवता दान करा. तर दानम सात्विकम श्रुतम, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. तेच दान सात्विक आहे, जे दान तुम्हा आम्हाला सुखावणार आहे. म्हणून सप्त्यामध्ये पंक्ती देणं, सप्त्यामध्ये देणग्या देणं, मंदिर बांधणं गरजेचं. हे स्वधर्माला दिलेलं दान आहे. लोक म्हणतात कशाला मंदिर बांधायची, त्याच्यापेक्षा दवाखाना बांधला तर जगत्याल ना. अजून येड्या, जेवढी जगली ती बी मंदिरामुळेच जगली, हे सामर्थ्याने लक्षात घे. जेवढी जगली ना, लोक म्हणतात हे ज्ञान नाही. सामर्थ्याने लक्षात घ्या. जो मंदिरात आला त्याचा विश्वास वाढला, ज्याचा विश्वास वाढला त्याची सकारात्मक भावना वाढली, ज्याची सकारात्मक भावना वाढली त्याचं जगण्याचं बळ वाढलं, ज्याचं जगण्याचं बळ वाढलं तो आयुष्य सुखाने जगला. मग तुम्हीच मला सांगा, आयुष्य वाढलं की कमी झालं? मंदिराचं दार माणसाचं मनुष्यबळ वाढवतं. जिथे मला विश्वास आहे मागे पुढे उभा आहे, आली आघात मला विश्वास आहे, घालून या भार राहिलो निर्विले संती. मला विश्वास आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच असाकडे पडू नये दी. मग मला एक हक्काची जागा म्हणजे मंदिर आहे. मग कुणी म्हटलं राम मंदिर का, हे मंदिर का, ते मंदिर का? अरे दादा, दिवसभर मरमर मरावं, कष्ट करावं, संसार साधावा, समोरून नाही पण त्या मोबाईलच्या माध्यमातून एकदा रामाला बघावं तर दिवसभराचा थकवा त्याच्या रूपाकडे बघून जावा. ह्याला समाधान नाही तर अजून काय म्हणाय? काय देखना देव हो, काय काय आणि ताकद बघा ना. रामाचं स्वरूप प्राणप्रतिष्ठेच्या अगोदर वेगळं आणि प्राणप्रतिष्ठेच्या नंतर वेगळं. अहो, जीव घेणं रूप आहे तसं. असं बघितलं ना त्याला तर असं वाटतंय आत्ता जाऊन मी ठिमारावी. पक्ष, राजकारण या कुठल्याच गोष्टीचं आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही वारकरी आहे. आम्ही सगळ्या पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ते. आम्हाला काहीच घेणं नाही कोणाहून.
कोणी आणलं, का आणलं, कशासाठी आणलं माहित नाही, पण 14 वर्षाचा वनवास द्वापार युगात भोगला, त्रेता युगात भोगला. 14 वर्षाचा वनवास राम त्रेता युगात भोगला, पण महाराज 550 वर्षाचा वनवास कलियुगात भोगला. जो वनवास रामाच्या मंदिराने पूर्ण केला. देव राजवाड्यातच शोभतो दादा. बाप गरीब नाही आपला, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, अख्खी नगरी सोन्याची, त्याची लेकरं आहे आपणही आपल्या बापाला तेवढ्याच सामर्थ्याने नटवलं पाहिजे. आणि आम्ही वारकरी आहे, आमचे घर पडके असतील पण आमचे देवघर सुंदर असतात. आम्हाला घालायला कपडे नसतील पण आमच्या विठ्ठलाला रेशमाच्या काठाचेच कपडे असतात. अरे आम्ही काही नाही खाणार पण आमच्या देवाला पंच पक्वान असतं, कारण आमचा विश्वास असतो. नामदेवरायांनी माझ्या जगाच्या मालकाला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं, आम्ही त्याच आस्थेवर आस्था ठेवून आमच्या जगाच्या मालकाला सामर्थ्याने आमच्या आयुष्यातला वाटा देतो, कारण आम्हाला विश्वास आहे तोच आमचं राखतो. ही फार अनलॉजिकल लोक झालेत. म्हणजे लोकांचं कसं आहे, लोकांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. सारे भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. काय थोडं डोळे उघडा रे. तुका म्हणे कैसा आंधळे हे जण गेले विसरून. ह्या लोकांना काय घाबरवणारच आहे. जी लोक मानत नाही त्याला काय घाबरवणारच आहे. त्याला विचारच करावा लागणार आहे कोण दिवस येईल कैसा. आणि आयुष्यभर तो चुकत आलाय. पण वारकरी संप्रदाय किती मोठ्या मनाचा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणच देव होय गुरु. जे झालं ते जाऊ द्या ना. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करायची ताकद या नामचिंतनात आहे. नुसतं राम मानवून बघा. तसा तो प्रारब्धाने पुण्यवानच आहे. त्याचं प्रारब्ध पुण्यवान आहे. फक्त संगतीमुळे वाल्या कोळ्या चुकला. नाहीतर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. जिथे संगतीनं चुकला तिथं संगतीनं सुधारला. नारदांची संगत लागली आणि वाल्मिकी व्हायचं सामर्थ्य मिळालं. संगत लय गरजेची असते. स्वतःला स्वतःची किंमत कळवून देणारा कोणीतरी गुरु भेटला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी शहाणा तो धनी. संसार असो नाही तर परमार्थ धनी शहाणा लागतो. संसारात सुद्धा धनी शहाणा लागतो. खरं आहे की नाही. माय मावल्या सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं. कशाला टेन्शन घेते मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते. खरं आहे की नाही. अंतेश्वरच्या माय मावल्या खरं आहे की नाही. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. खरं आहे का. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत सांगा खरं आहे खोटं आहे माय. खरं आहे की नाही. कोण चांगला पाहिजे. कोण चांगला पाहिजे. नवरा. घ्या ऐका जरा ऐका. 2 शब्द प्रेमानं बोलत जरे. 2 शब्द. तुम्ही लय गुणाचं आहे असं मला म्हणायचं नाही महाराज. माय माऊली आपलं एकच चुकतं वेळ. भांडायचं ना. भांडणं अधिकार आहे आपला. बिंदास भांडायचा नवऱ्याला पण वेळ बघून. तुम्ही मोका धरून भांडता. नवरा ताटावर बसलं की रामायण चालू. ती म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुला. चाललो मी ढाब्यावर बस बोंबलत. थोडी वेळ धरा आहे की नाही. जीव द्या आपलाच आहे. कुठं जात नाही. घरीच मरतोय कुठं जात नाही. थोडी वेळ सांभाळा फक्त. लय खुश होऊ नका. अरे बोलू द्यायचं. पण तुम्हाला बी इतका ॲटिट्यूड आहे ना. तुम्ही कधीच मान्य करत नाही तुमचं चुकतंय म्हणून. कधीच नाही. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणलं दादा कुणाचीच ऐकत नाही. रामाच्या बायकोनं ऐकलं असतं रामायण घडलं असतं दादा. येडे कोणाचीच नाहीत. कोणाची तुमची कोणाचीच नाही. तुम्हाला वाटतंय काय नसतंय घरी चलत. हिथं किती बी अंतरे लावत्याल पण घरी गेल्यावर बायकोचाच अंतर ऐकावं लागतो. इथं किती बी बोल वाजवत्याल पण घरी गेल्यावर बायकोच ऐकावं लागतं महाराज. शेवटची उतरणी तिचीच असते.